आपल्या कडक शिस्तीसाठी आणि तडजोड न करणाऱ्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 25 मे 2026 रोजी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला। पदभार हाती घेताच त्यांनी नेहमीच्या सिंगम स्टाईलने काम सुरू केले। अवघ्या काही दिवसातच राज्यातील भेसळखोर, बेकायदेशीर गुटखा विक्रेते आणि फसव्या जाहिराती करणाऱ्या ब्रँडचे धाबे तणनले आहेत। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय करणार नाही असा इशारा देत मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली। पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या 3 दिवसातच म्हणजे 25 मे ते 27 मे 2026 पर्यंत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी राज्यभरात 53 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत 27 ते 28 बेकायदेशीर आस्थापना आणि दुकानं सील करण्यात आली। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या 33 आरोपींना अटक करण्यात आली। 25हून अधिक FIR दाखल केले आहेत। आता तुकाराम मुंडेंनी फक्त उत्पादकांवरच नाही तर TV आणि वृत्तपत्रांमध्ये अवास्तव दावे करणाऱ्या जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या मोठमोठ्या स्टार्स आणि सेलिब्रिटींनाही थेट इशारा दिलाय। एखादा मोठा ब्रँड किंवा सेलिब्रिटी ग्राहकाची दिशाभूल करत असेल तर त्या ब्रँड अँबॅसेडरची जबाबदारी निश्चित केली जाईल आणि त्यांच्यावरही थेट कायदेशीर कारवाई करणार असल्याचं FDA प्रशासनाने म्हटलंय। त्यामुळे आता भेसळखोरांच्या दाबेदारांना सोडल्यानंतर मुंडेंच्या रडारवर फसव्या जाहिराती करणारे सेलिब्रिटी असणार आहेत। फसव्या जाहिरातींबाबत देशात ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार कोणतीही जाहिरात खोटी, गोंधळात टाकणारी किंवा फसवणूक करणारी असल्यास त्यावर कारवाई होऊ शकते। तसेच ग्राहकाला झालेल्या नुकसानीची भरपाई मागता येते। भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत खोटी जाहिरात करून लोकांना फसवणं हे धोकाधडी किंवा गंभीर फसवणूक मानली जाते।